महाराष्ट्रातील वने. महाराष्ट्रातील वनांचे प्रकार जर बघितलं, महाराष्ट्रामधील वनांच्या प्रकारांमध्ये जवळजवळ 6 प्रकार आहेत. त्यातलं पहिलं आहे उष्णकटिबंधीय सदाहरित वने. यांच्यामध्ये 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस असणाऱ्या क्षेत्रात हे उष्णकटिबंधीय सदाहरित वने आहेत. जांभा मृदा भागात आहेत ते. सिंधुदुर्ग सावंतवाडी परिसरात आहेत. उंची 45 ते 60 मीटर उंच असतात. 45 ते 60 मीटर उंच आहेत. ह्युमसचे प्रमाण अधिक आहेत, आर्द्रता जास्त आहे. ह्युमसचे प्रमाण अधिक आहे, आर्द्रता जास्त असते. नागचंपा, पांढरा सिडार, फणस, कावसी, जांभूळ. आर्थिकदृष्ट्या मर्यादित वापर आहे. टिंबर म्हणून वापर केला जात नाही. मृदा संधारणासाठी बेस्ट आहेत. भूजल पातळी वाढवतात. मूळ झाड तोडल्यावरती त्या जागी कमी प्रतीचे झाडे येतात. राईट. उष्णकटिबंधीय निमसदाहरित वन 200 सेंटीमीटरपेक्षा कमी पावसाच्या प्रदेशात आहेत. कोकणात एक सलग पट्टा आहे. घाटमाथ्यावरही आंबोली, लोणावळा, इगतपुरी या एरियामध्ये निमसदाहरित वने आहेत. उंची सदाहरितपेक्षा कमी असते. किंडल, रानफणस, नाना, कदम, शिसम, बेंबळा आणि बांबूची वने. आर्थिक उपयोग असतो. आईन, नाना बावळी यांचा आर्थिक उपयोग होतो. नंतर उपोष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य 250 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस आहे. महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान, भीमाशंकर, गाविलगड या ठिकाणी. जांभा, अंजन, हिरडा, आंबा, बेहडा, काळवी. पावसाचे भरपूर प्रमाण, तुलनात्मकदृष्ट्या मध्यम तापमान, दीर्घकाळ पाऊस आणि आर्द्रता जास्त. या अरण्याच्या एरियामध्ये मधुमक्षिका पालन जास्त होते. नंतर उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी अरण्य. चंद्रपूर, गडचिरोलीच्या पूर्व भागात चिरोल नवेगाव टेकड्यांमध्ये यांना आलापल्लीची अरण्य असे म्हणतात. आलापल्लीची अरण्य आर्द्र म्हणजे आलापल्ली म्हणतात. भंडारा, गोंदिया, गाविलगड टेकड्या, ठाणे, पालघर, शंभू महादेव पश्चिम भागात, धुळे, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर. ठीक आहे. पाऊस 120 ते 160 सेंटीमीटर, 120 ते 160 आहे. आर्द्रसाठी 120 ते 160 आर्द्रसाठी आहे. नाही. 4 मंथ 6 महिने कोरडे आहेत. उंची 30 ते 40 मीटर आहेत. अरण्य तुरळक असतात. वनस्पती सागवान, आईन, हिरडा, बिबळा, लेंडी, एरूळ, किंडल, कुसुम, आवळा, शिसम इत्यादी. आर्थिक महत्त्व जास्त आहे. नंतर उष्णकटिबंधीय पानझडी अरण्य. उष्णटक्षक लिहिलं मी. सातपुडा, अजिंठा, विदर्भात डोंगराळ भागात आहेत. कमी उंचीच्या टेकड्यांवरती येतात ते. पाऊस 80 ते 120 सेंटीमीटर आहे. 80 ते 120 सेंटीमीटर पावसाच्या एरियामध्ये 80 ते 120 सेंटीमीटर पावसाच्या एरियामध्ये ते येतात. नंतर बरेचसे वृक्ष पर्णहीन असतात. नंतर सागवान, धावडा, शिसम, तेंदू, पळस, बीजसाल, लेंडी, इळी, बेल, खैर, अंजन. अनेक वनस्पतींचा टिंबर म्हणून वापर आहे. इंधन म्हणून लाकडाचा वापर आहे. खैर, कात. उष्णकटिबंधीय काटेरी अरण्य. नंतर पुणे, सातारा, सांगली, नगरच्या पूर्वेला, सोलापूर, मराठवाड्याच्या विदर्भात 80 सेंटीमीटरपेक्षा कमी पाऊस पडतो. काटेरी वनस्पती जास्त आहेत. बाबूळ, खैर, हिवर, निंब. काटेरी अरण्यात आढळणाऱ्या वृक्षांचा उपयोग आर्थिकदृष्ट्या बऱ्याच बाबतीत केला जातो. तारवड, टॅनिंग आहे. काही झाडे जाळण्यासाठी तोडली जातात. 2021चं वन सर्वेक्षण 61,991 किलोमीटर स्क्वेअर एरिया आहे. 20.15% एरिया ऑफ महाराष्ट्र 2021च्या नुसार आहे. नंतर यातील 55 किलोमीटर स्क्वेअर फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे. तर 1438 किलोमीटर स्क्वेअर रेव्हेन्यू डिपार्टमेंटकडे आहे. नंतर 33% अपेक्षा आहे, पण 20.15% आहे. नंतर महाराष्ट्र भारतात पहिला झाड ट्री कवरमध्ये. मँग्रूव्ज 4 किलोमीटर स्क्वेअर एरिया आहे. कार्बन स्टॉक्स 4th रँक आहे. सर्वाधिक मँग्रूव्ज रायगडमध्ये, नंतर ठाण्यात आहे, नंतर मुंबई उपनगरात आहेत. रायगड, ठाणे, मुंबई उपनगरात आहेत.
नंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई शहर, रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई शहर. सर्वात जास्त रायगड ठाणे, रायगड ठाणे. सर्वाधिक फॉरेस्ट कवर गडचिरोली, गडरत्नाचंद्र, गडरत्नाचंद्र ठाणे रायगड, गडरत्नाचंद्र रायगड ठाणे. गडरत्नाचंद्र ठाणे रायगड, गडरत्नाचंद्र ठाणे रायगड. सर्वात कमी मुंबई सिटी, नंतर लातूर, नंतर परभणी, नंतर सोलापूर, नंतर उस्मानाबाद. मुंबई सिटी, लातूर, परभणी, सोलापूर, उस्मानाबाद. 324 किलोमीटर स्क्वेअर्स. यात 324 किलोमीटर स्क्वेअरचं मँग्रोव्ज आहे. याच्यामध्ये ॲव्हॅसिनिया रायझोफोरा या प्रजाती जास्त आहेत, 0.5% आहेत. नंतर महाराष्ट्रामधील अरण्य, कर्नाळा अरण्य रायगड जिल्ह्यात आहे. कर्नाळा अरण्य रायगड जिल्ह्यातील सुधागडमधील पक्षी अरण्य आहे. तानसा ठाण्यामध्ये, फणसाड रायगडमध्ये पक्षी आहे. फणसाड रायगड, फणसाड रायगड. नंतर तुंगारेश्वर ठाणे, भीमाशंकर पुणे ठाणे, मयुरेश्वर पुणे, कोयना सातारा, राधानगरी कोल्हापूर, सागरेश्वर सांगली, यावल जळगाव, रेहकुटी नगर, माळडोक सोलापूर, नगर सोलापूर आणि पक्षी अभयारण्य नगर सोलापूर कसं असेल माळडोक, नगर आणि सोलापूरमध्ये माळडोक, कळसुबाई नगरमध्ये हरिश्चंद्रगड, नांदूर मधवेश्वर नाशिकमध्ये, अनेर धुळ्यामध्ये, बोरगड संवर्धन नाशिकमध्ये, गवताळा औरंगाबाद जळगावमध्ये, वॉटरम घाट जायकवाडी औरंगाबाद, नायगाव मोर, एडशी रामलिंग औरंगाबाद, नवीन माळडोक उस्मानाबाद सोलापूर, पेनगंगा यवतमाळ नांदेडमधील अभयारण्य, मेळघाट अमरावतीमध्ये, काटेपूर्णा अकोलामध्ये, नरनाळा. नंतर अंबाबरवा ज्ञानगंगा बुलढाणामध्ये, टिपेश्वर यवतमाळ, करंजा सोहोल अकोलामध्ये, बोर वर्धा नागपूर, नागझिरा गोंदिया भंडारा, चपराळा गडचिरोली, अंधारी चंद्रपूर, भामरागड गडचिरोली, मानसिंगदेव नागपूर, नवेगाव गोंदिया. नंतर भंडारा नागपूर, उमरेड कराडला भंडारा नागपूरमध्ये. महाराष्ट्रामध्ये 6 राष्ट्रीय उद्यान आहेत. किती राष्ट्रीय उद्यान आहेत? 6. त्यातलं पहिले गुगामळ 1974ला अमरावतीमध्ये 1673 किलोमीटर स्क्वेअरचा एरिया आहे. नंतर चांदोली 2004चं आहे. सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी 317 किलोमीटर स्क्वेअरचं आहे. पेंच नेहरूचं 1983चं आहे. नागपूरमध्ये 275 किलोमीटर स्क्वेअरचा एरिया आहे. नवेगाव 1972, गोंदिया 133 किलोमीटर स्क्वेअरचा एरिया आहे. ताडोबा 1955, चंद्रपूर 116, ताडोबा 1955चं चंद्रपूरमधील 116 किलोमीटर स्क्वेअरचं आहे. तर संजय गांधी 1969 मुंबई उपनगर 104 किलोमीटर स्क्वेअरचं आहे. किती किलोमीटरचं? 104 किलोमीटर स्क्वेअरचं आहे. यातलं महत्त्वाचं काय आहे? गुगामळ सर्वात मोठं आहे. गुगामळ, नंतर चांदोली, नंतर पेंच, नंतर नवेगाव, नंतर ताडोबा, नंतर संजय गांधी. गुंचापे नतास, गुगामळ, चांदोली, पेंच, नवेगाव, ताडोबा, संजय गांधी. आणि स्थापनेनुसार ताडोबा 1955, संजय गांधी 1969, नवेगाव 1972, गुगामळ 1974, पेंच 1983, चांदोली 2004. नंतर आहे महाराष्ट्राची मृदा. महाराष्ट्राच्या मृदेचा विचार जर केला, काळी मृदा, रेगूर मृदा, कापसाची मृदा. काळी मृदा, रेगूर मृदा, कापसाची मृदा. महाराष्ट्रामध्ये काळी मृदा ही तिचा काळा कलर हा टिटॅनिफेरस मॅग्नेटाईटमुळे काळा रंग आहे. बेसाल खडकाच्या अपक्षयामुळे तयार झालेली आहे. 3/4 भाग आहे महाराष्ट्रातील. नंतर 60% भाग हा मृदेने व्यापलेला आहे. महाराष्ट्राचा 60% भाग किंवा 3/4 भाग किंवा 75% भाग हा मृदेने व्यापलेला आहे. नंतर यात जास्त प्रमाणात चुनखडी, लोह, ॲल्युमिनियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅश. चुनखडी, लोह, ॲल्युमिनियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम हे जास्त प्रमाणात आहे. तर कमी प्रमाणात नायट्रोजन, फॉस्फरस, ह्युमस हे कमी प्रमाणात असते. नंतर प्रदेश गोदावरी, भीमा, कृष्णा, तापी खोऱ्यात आहे. गोदावरी, भीमा, कृष्णा खोऱ्यात
काळी मृदा आहे. तापी खोऱ्यात सर्वाधिक खोल आहे. तापी खोऱ्यात सर्वाधिक खोल अशी मृदा मिळते. खोऱ्यांमध्ये सर्वाधिक सुपीक असते. विदर्भात संत्री, जळगावमध्ये केळी, मराठवाडा, जळगाव, वाशिममध्ये पण आहे. रब्बीमध्ये गहू, तांदूळ, जवस याच्यामध्ये पिकवतात. खरीपमध्ये कापूस, ऊस, ज्वारी, बाजरी याच्यामध्ये पिकवतात. या मृदेत कापसाचे पीक सर्वाधिक घेतले जाते. पश्चिम महाराष्ट्रामध्ये कापसाचे पीक घेतात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये कापसाचे पीक पण घेतात. ओलावा टिकवून ठेवते. जास्त पाणी साचल्यास दलदलयुक्त होतं. क्षारयुक्त मृदा परत वापरात आणता येत नाही. गडद काळी दरीच्या प्रदेशात डोंगररांगा नजीक आहे. नंतर काळी मृदा गडद काळी, मध्यम काळी, पठारावरील मध्यम काळी आहे. दरीच्या प्रदेशात गडद काळी आहे. उथळ काळी जळगाव, बुलढाणा, धुळे, नाशिक, औरंगाबाद. औरंगाबादमध्ये. कोरड्या हवेत काळी मृदा भुसभुशीत होऊन भेगा पडतात. कोरड्या हवेत काळी मृदा भुसभुशीत होऊन भेगा पडतात. जांबा मृदा 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, गडचिरोली. ररासिकोग जांबा. ररासिकोग म्हणजे कोण आहे? जांबा. 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो इथे. या मृदेची उत्पादकता सर्वात कमी आहे. लॅटराईट प्रकारची आहे. जांबा खडकाच्या अपक्षयामुळे तयार आहे. पीक तांदूळ, काजू, चिक्कू, फणस, नाचणी, पालेभाजी. नंतर जांबामध्ये कोण आहे? आयर्न, ॲल्युमिनियम हे जास्त आहे तर खूप कमी पोटॅशियम, सोडियम, फॉस्फरस, नत्र, पलाश यामुळे तांबूस तपकरी आहे. कशामुळे? आयर्न ॲल्युमिनियममुळे तो कोण आहे? तांबूस तपकरी आहे. नंतर तांदूळ, चिकू, फणस, नाचणी हे कुठे आहे? जांबामध्ये. तांबडी पिवळसर मृदा कुठे आहे? अतिप्राचीन ग्रॅनाइट, नीस, आर्कियन, विंद प्रकारच्या खडकाचा अपक्षय होऊन अतिप्राचीन ग्रॅनाइट, नीस, शिस्ट आणि आर्कियन प्रकारच्या आणि विंद प्रकारच्या खडकाचा अपक्षय होऊन तयार झालेली आहे. पूर्व विदर्भात, उत्तर कोकणात, पालघर, चंद्रपूरमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याने तांबडा रंग प्राप्त आहे. पिवळा, तपकिरी, राखाडी ही कलर असतोय. चिकण माती व वाळू मिश्रित आहे. उंचवरच्या प्रदेशात सुपीकता वाळू मिश्रित आहे. वाळू मिश्रित लोम प्रकारची मृदा आहे. तांबड्या मृदेमध्ये लोह जास्त असते. तांबड्या मृदेमध्ये काय जास्त असते? तर लोह जास्त असते. आणि कमी काय असते? तर कार्बोनेट कमी, चुनखडी कमी, ह्युमस, पोटॅश हे सर्व कमी प्रमाणात असते. चुनखडी वगैरे सगळं कमी प्रमाणात असते. कशामध्ये? तांबडी पिवळसर मृदामध्ये. सकल प्रदेशात खोल थाराची आहे. रासायनिक पदार्थांयुक्त आहे. गडद रंगाची असते. लोम प्रकारची आहे. ओलावा टिकवून ठेवते. भरड धान्य बाजरीसाठी उपयुक्त आहे. गाळाची मृदा वाळू मिश्रित लोम प्रकारच्या या मृदेत ह्युमस, सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण जास्त असते. गाळाच्या मृदेत ह्युमस जास्त आहे. कोण जास्त आहे? ह्युमस जास्त आहे. यात नारळ पोफळीच्या बागा आहेत. पोटॅश खूप कमी आहे. याला भाबर मृदा असेही म्हणतात. या मृदेचा रंग फिकट पिवळा आहे. या मृदेत उन्हात जलसिंचनाच्या मदतीने शेती केली जाते. वायंगण शेती म्हणतात. प्रदेशात कोकणात चिंचोळ्या प्रदेशात आहे. दलदलयुक्त मृदा कोकणातील नद्यांच्या मुखाच्या प्रदेशात राखड तपकिरी मृदा आहे. VIMP महाराष्ट्र पठारावर उंचवट्याच्या प्रदेशात भरड उथळ काळी मृदा आहे. मैदानावरती मध्यम काळी आहे. तिचं सर्वाधिक प्रमाणे. नद्यांच्या खोऱ्यात खोल काळी आहे. अत्यंत सुपीक आहे. नद्यांच्या खोऱ्यात खोल काळी आहे. ती अत्यंत सुपीक मृदा आहे. घाटमाथ्यावरती डोंगर उतारावरती तांबूस तपकिरी आहे. घाटमाथ्यावरती तांबूस तपकिरी मृदा आहे. नद्यांच्या खोऱ्यात खोल काळी, मैदानावरती मध्यम काळी, पठारावरती भरड उथळ काळी मृदा आहे. पूर्व विदर्भातील उंचवट्यावरती पिवळसर तपकिरी मृदा आहे. पिवळसर म्हणलं की विदर्भ, पिवळसर विदर्भ. कोकणात शरसी, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जांबा मृदा आहे. कोल्हापूरला पण कोणती मृदा आहे? जांबा मृदा आहे. नंतर महाराष्ट्र कृषी गणना 1970-71 केली होती. महाराष्ट्र कृषीमध्ये विचार झाला केला तर ओव्हरऑल महाराष्ट्र आणि भारताच्या कृषीचं प्रमाण, महाराष्ट्र अँड भारत यातील कृषीबद्दल माहिती आहे. कृषी गणना 1970-71 पहिली कृषी गणना झाली. 2021-22 11वी कृषी गणना झाली. जमिनीचा वापर पेरणी क्षेत्र 54% आहे.
पेरणी क्षेत्र 54%, वनाखालील क्षेत्र 17%, वनाखालील क्षेत्र 17% आहे. लागवडीसाठी उपलब्ध असं 12%, लागवडीसाठी उपलब्ध नसलेलं 12%, लागवड न केलेली इतर जमीन 8% असून पडीक जमीन 9%, पडीत जमीन 9%. तृणधान्यांचा विचार केला तर पंजाब हरियाणा आंध्रा यांचं रँकिंग आहे. तृणधान्य पंजाब हरियाणा आंध्रा. महाराष्ट्र 1455 किलोग्राम पर हेक्टर, भारत 2783 किलोग्राम पर हेक्टर. 2783 1455. कडधान्यांचा विचार केला तर गुजरात यूपी हरियाणा पण मध्ये तेलंगणा. गुजरात तेलंगणा यूपी हरियाणा कडधान्य गुजरात तेलंगणा यूपी हरियाणा. महाराष्ट्रामध्ये 839 किलोग्राम पर हेक्टर आहे तर भारतात 822 आहे. म्हणजे महाराष्ट्राची कडधान्याच्या बाबतीत ती दर हेक्टर उत्पादकता जास्त आहे, तृणधान्या बाबतीत कमी. तेलबिया तमिळनाडू हरियाणा गुजरात तेलंगणा. महाराष्ट्रामध्ये 1221 किलोग्राम पर हेक्टर आणि याच्यात इंडियामध्ये 1243 आहे. कापसाचा विचार केला तर पंजाब राजस्थान आंध्रा. महाराष्ट्र 298, इंडिया 428 आहे. ऊसाचा विचार केला तर तमिळनाडूमध्ये ऊस जास्त आहे कर्नाटकपेक्षा, हरियाणापेक्षा. तमिळनाडू कर्नाटक हरियाणा. महाराष्ट्र 84 मिलियन टन पर हेक्टर, भारत 81 आहे. महाराष्ट्रात सरासरी वैयक्तिक क्षेत्र 1.74%, 1.74 हेक्टर आहे. 1.74 हेक्टर हे काय आहे, सरासरी वैयक्तिक क्षेत्र आहे. ओली शेती 200 ते 400 mm पाऊस, कोकण सह्याद्री एरिया, तांदूळ, आंबा, काजू, फणस. आर्द्र शेती 100 ते 200 mm पाऊस, कोकण, पूर्व विदर्भ, खानदेश, ज्वारी, बाजरी, मका, द्राक्ष, डाळिंब. बागायती शेती 50 ते 100 mm पाऊस आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर, नाशिक. ऊस, द्राक्ष, डाळिंब, भाज्या बागायतमध्ये. कोरडवाहू जिरायती शेती 50 mm पेक्षा कमी पाऊस, सोलापूर, नगरमध्ये. दुष्काळ प्रतिरोधक पिके ज्वारी, बाजरी, मका. पायऱ्यांची शेती डोंगराळ भागात आहे, पश्चिम घाट, पूर्व विदर्भ, खानदेश, मराठवाडा. तांदूळ IMPA, लहान बंधारे बांधले जातात, डाईक म्हणतात. पायऱ्यांच्या शेतीला डाईक असंही म्हणतात. लहान बंधारे बांधले जातात. स्थलांतरित शेती शिफ्टिंग. आदिवासी समुदाय ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अमरावती. बाजरी, कडधान्य, तेलबिया आहेत. नंतर तांदूळाचा क्षेत्राचा विचार केला. महाराष्ट्रातील तांदूळाचा क्षेत्रामध्ये सर्वाधिक गोंदिया, भंडारा, गडचिरोली. गोंबक. गोंदिया, कोल्हापूर, भंडारा. उत्पादकता कोल्हापूरची जास्त आहे. तसं एरियामध्ये कोकण, मावळ, पूर्व विदर्भाचं आहे. हवामान 27 ते 32% लागतं. 27 ते 32% हवामान लागतं. 50 ते 100 सेंटीमीटर पाऊस लागतो. तसं गहू कोकण सोडून संपूर्ण महाराष्ट्रात कोकणात गहू आहे. नागपूर, बुलढाणा, अमरावतीमध्ये क्षेत्र आहे. नागपूरचं क्षेत्र जास्त आहे. गहू म्हणलं की नागपूर जास्त. उत्पादन नागपूरमध्येच जास्त आहे. उत्पादकता सांगलीची जास्त आहे. पण गावामध्ये उत्पादकता कोणाची जास्त आहे, सांगलीची. पण गावाचा विचार केला 10 ते 25 डिग्री सेल्सिअसमध्ये पीक येतं. 50 ते 75 सेंटीमीटर पाऊस पडतो. गावाचे दाणे भरण्यासाठी उबदार कोरडी हवा लागते. गाळ व चिकणमाती युक्त लोम प्रकारची मृदा आहे. ज्वारी 2023 हे इंटरनॅशनल ज्वारी भरडधान्य वर्ष आहे. कोकण आणि विदर्भ सोडून सर्वीकडे ज्वारी आहे. पुणे, नाशिक, अमरावती विभागात पण जास्त आहे. विभागात जास्त प्रमाणात आहे. क्षेत्र सोलापूरमध्ये जास्त, उत्पादन सोलापूरमध्ये जास्त, पण उत्पादकता कोल्हापूरमध्ये जास्त आहे. तांदळाचे मध्ये पण उत्पादकता कोल्हापूरमध्येच आहे. आणि तांदूळाचे क्षेत्र गोंदियामध्ये जास्त आहे. गोंदिया, गडचिरोली, तांदूळ गोंदिया, ज्वारी सोलापूर. नंतर 27 ते 32 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर लागतं. 50 ते 100 पाऊस आहे. रब्बी क्षेत्र 73% आहे. खरीप क्षेत्र 27% आहे. नंतर आहे मका. कोकण सोडून सर्वीकडे मका आहे. कोकणात सोडून मग सर्वीकडे आहे. क्षेत्र जळगावमध्ये जास्त, उत्पादन नाशिकमध्ये जास्त आहे. उत्पादकता पुण्यात जास्त आहे. मक्याची उत्पादकता पुण्यात जास्त आहे. 25 ते 30 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. उष्ण समशीतोष्ण थंड हवामान लागतं. बाजरी नगर, नाशिक, पुणे, बीड, औरंगाबाद, जळगाव, धुळे.
23 ते 32 डिग्री सेल्सिअस आहे. 40 ते 50 सेंटीमीटर पाऊस पडतो. क्षेत्र नाशिक नगर बीड. नाशिक नगर बीड हे क्षेत्र आहे बाजरीचं. नाशिक नगर बीड हे क्षेत्र आहे बीडचं. बाजरी नाशिकचं क्षेत्र जास्त आहे. उत्पादन नाशिकमध्येच आहे, उत्पादकता पण नाशिक आहे. बाजरी म्हणलं की नाशिक डोक्यात ठेवायचं. ऊस उत्पादकता नाशिक जळगाव औरंगाबाद. ऊस म्हणलं की ठाणे पालघर रायगड. ठापारा गडचिरोली सोडून सगळीकडं. ठाणे पालघर रायगड गडचिरोली. ठाणे पालघर रायगड गडचिरोली सोडून सगळीकडे आहे. 20 ते 30 डिग्री सेल्सिअस आहे टेम्परेचर लागतं. 100 ते 150 सेंटीमीटर पाऊस पडतो. क्षेत्र कोल्हापूर पुणे सांगली. कोल्हापूर पुणे सांगली आहे. कोल्हापूरमध्ये ऊसाचं क्षेत्र जास्त आहे, उत्पादन कोल्हापूरमध्येच जास्त आहे, पण उत्पादकता सातारामध्ये जास्त आहे. कापूस कोकण सोडून संपूर्ण महाराष्ट्रात कापूस आहे. कापसाचं क्षेत्र औरंगाबाद जास्त आहे, उत्पादन जळगावमध्ये, तर उत्पादकता परभणीमध्ये. कापसाची उत्पादकता परभणीमध्ये जास्त आहे. 15 ते 35 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर लागतं. ह्युमिडिटी 75% प्लस लागते. स्वच्छ उबदार कोरडी हवा लागते. पिके कापसाचं पिकं कोणतं आहे? फुले 688, ARL 5166, JLH 168, DSH 32, H10, MRC 1326, 7326, ऊस को फुले सावित्री को 880032, निरा कोम 165, कोसी 771. बाजरीचा विचार केला, बाजरीमध्ये श्रद्धा सबुरी शांती समृद्धी परभणी संपदा. श्रद्धा सबुरी शांती समृद्धी परभणी संपदा. ज्वारीचा विचार केला, फुले चित्रा, फुले सुचित्रा, सुवर्णा, फुले उतारा. गहू HD 2189, पूर्णा, विमल, N59, MCS आणि MCS 1496. तांदूळमध्ये कापसाचे आहेत, IR जया, कर्जत, राईस हायब्रिड, रत्नागिरी 24, कोळंबा, सिनिया कोकणात नॉर्थमध्ये जास्त आहे. कोळंबा जिनिया कोकणात जास्त आहे. आंबे मोहर, कामोद, कृष्णसाळ, तामसा, राजभोग, घनसा मावळमध्ये जास्त आहे. पांढरी लुचाई वैनगंगाच्या एरियामध्ये आहे. नंतर आहे महाराष्ट्रातील फलोत्पादनाचा विचार केला तर पोमोलॉजी. फलोत्पादनाचा अभ्यास करणारी शाखा कोणती आहे? पोमोलॉजी. फळांना सुरक्षा अन्न म्हणून ओळखलं जातं. डाळिंब निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा वाटा 75 ते 90%. डाळिंब निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे. आंब्याचा क्षेत्राचा विचार केला तर रत्नागिरीमध्ये सर्वाधिक आंबा आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग. उत्पादन जालनामध्ये जास्त होतं. क्षेत्र रत्नागिरीमध्ये जास्त तर उत्पादन जालनामध्ये जास्त आहे. केळी क्षेत्र जळगाव आहे, उत्पादन जळगावमध्ये जास्त आहे. जळगाव, नांदेड, सोलापूर, जळगाव, नांदेड, बुलढाणा. नंतर मोसंबी क्षेत्र जालनामध्ये जास्त आहे, उत्पादन पण जालनामध्ये जास्त आहे. द्राक्ष नाशिकमध्ये जास्त आहे, उत्पादन सांगलीमध्ये जास्त होतं. संत्री क्षेत्र अमरावतीमध्ये जास्त आहे, उत्पादन वाशिममध्ये जास्त होतं. डाळिंबाचा विचार केला तर क्षेत्र सोलापूरमध्ये जास्त आहे, उत्पादन नाशिकमध्येच जास्त होतं. चिक्कू पालघर, ठाणे, पुणे, सोलापूर, नगर. बोर सोलापूर, नगर, सांगली, धुळे. सोलापूर, नगर, सांगली, धुळ्यात बोरं जास्त आहेत. सीताफळ पुणे, कोल्हापूर, नगर, बीड. बोरं जास्त, सीताफळ जास्त आहेत. पेरू नाशिक, नगर, सोलापूर, उस्मानाबाद, पेरू जास्त आहेत. स्ट्रॉबेरी सातारा, नारळ, काजू, सिंधुदुर्ग आहे. कोकण आंबा, काजू, नारळ, सुपारी, अननस, चिकू. कॉफी, कोको, मसाले. कोकणात कोणते? आंबा, काजू, नारळ, सुपारी, अननस, चिकू, कॉफी, कोको, मसाले. पश्चिम घाटात स्ट्रॉबेरी, मलबेरी, अंजीर, सफरचंद, नाशपती, सप्ताळू. नंतर मध्य व पश्चिम महाराष्ट्रामध्ये द्राक्ष, मोसंबी, लिंबू, अंजीर, पेरू, डाळिंब, पपई, चिकू, काजू, फाळसा, लिची. खानदेशमध्ये केळी, आंबा, बोर, लिंबू, पानवेल, फालसा, पेरू. मराठवाड्यात संत्री, केळी, द्राक्ष, अंजीर, आंबा, फालसा, पेरू, सीताफळ. नंतर विदर्भामध्ये संत्री, लिंबू, बोर, पपई, द्राक्ष. काही भागात आहे बोर, फालसा, केळी, आंबा. पीक व प्रमुख बाजारपेठा. नंतर कांदा व लसणाची बाजारपेठ लासलगावला आहे. द्राक्षाची बाजारपेठ नाशिकला आहे. केळी व तेलबियांची बाजारपेठ जळगावला आहे. मोसंबीची बाजारपेठ जालन्याला आहे. संत्री नागपूरमध्ये जास्त आहेत. डाळिंब सांगोला, सोलापूरमध्ये. बटाटा इंदापूरमध्ये. हळद सांगलीमध्ये. मिरची कोल्हापूरमध्ये. ज्वारी सोलापूरमध्ये. कापूस अकोल्यामध्ये. तांदूळ तुमसर, भंडारामध्ये. कापूस अकोल्यामध्ये. तांदूळ तुमसर, भंडारामध्ये. मिरची कोल्हापूरमध्ये. हळद सांगलीमध्ये. बटाटा इंदापूरमध्ये. तर
तांदळाच्या बाबतीत विचार निघाला म्हणून तांदळीचे विषयी काही डोक्यात एकच ठेवायचं. तांदूळ गोंदिया, भंडारा, गडचिरोली. गोंदिया कोल्हापूर आहे, गोंदिया भंडारा गडचिरोलीमध्ये जास्त आहे. तांदूळ तुमसर भंडारा गोंदिया भंडारा गडचिरोली भंडारा आहे तिथं. ठीक आहे. महाराष्ट्र GI टॅगवाले कोण कोण आहेत? ज्वारी मंगळवेढा सोलापूरमध्ये, ज्वारीला मंगळवेढ्याचं आहे. तांदूळ आजरा कोल्हापूर, तुरडा नवापूर, आंबेमोहोर वडगाव मावळ, हळद वायगाव सांगली, गूळ कोल्हापूर, डाळिंब सोलापूर, भरताची वांगी जळगाव, सीताफळ बीड, स्ट्रॉबेरी महाबळेश्वर, अंजीर पुरंदर, वाघ्या गेवडा कारेगाव, केळी जळगाव, हापूस आंबा रत्नागिरी, केशर आंबा मराठवाडा, चिक्कू गोलवड, संत्री नागपूर, गोलवडचे चिक्कू, नागपूरचे संत्री, कोकम सिंधुदुर्ग रत्नागिरीचा कोकम सरबत, कांदा लासलगावचा कांदा, नाशिकची द्राक्ष, मिरची भिवापूर, नागपूरमधील भिवापूरची मिरची, काजू वेंगुर्ल्याचे काजू, मोसंबी जालन्याची, फळ संशोधन केंद्र पुण्यात गणेश खिंड इथं फळ संशोधन केंद्र आहे. कोरडवाहू शेती सोलापूरवर क्षेत्र आहे. कृषी संशोधन यवतमाळ सिंदेवाई आणि पनवेल, यवतमाळ सिंदेवाई पनवेल इथं कोण आहे? कृषी संशोधन केंद्र आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ 1968चं आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला 1969चं आहे. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली 1972चं आहे. नंतर मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी 1972चं आहे. दापोली परभणी दाप एकाच वेळेसचे आहेत. महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठ नागपूर 2006चं आहे. नंतर आहे डाळिंब संशोधन केंद्र केळगाव सोलापूरमध्ये, राष्ट्रीय कांदा संशोधन केंद्र राजगुरुनगर पुण्यात आहे. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुण्यातच आहे. कापूस संशोधन केंद्र नागपूरमध्ये, कृषी क्षेत्रातील क्रांती, हरित क्रांती, अन्नधान्य पिके, महाराष्ट्र ज्वारीचा विकास, पीत क्रांती तेलबियांसाठी आहे. इंद्रधनुष्य क्रांती स्वामीनाथन सूचित सुधारणांसाठी इंद्रधनुष्य क्रांती म्हणतो, त्याला म्हणतो इंद्रधनुष्य क्रांती स्वामीनाथन सुधारणा. एव्हरग्रीन क्रांती दुसरी ग्रीन रिव्हॉल्युशन, एव्हरग्रीन क्रांती दुसरं ग्रीन रिव्हॉल्युशन, डबल धान्य वाढ करणं. सुवर्ण तंतुक्रांती ताग आहे, सुवर्ण तंतुक्रांती ताग, तंतुक्रांती कापूस, सुवर्ण क्रांती फळ सफरचंद मधमाशी पालन, फळ सफरचंद मधमाशी पालन सुवर्ण. गोल्डन क्रांती म्हणतो. लाल क्रांती टोमॅटो मांस आहे. गोल क्रांती बटाटा आहे. श्वेत क्रांती रेशीम आहे. ऑपरेशन फ्लड दुग्ध उत्पादने, रुपेरी क्रांती अंडी आहे. चंदेरी क्रांती कोळंबी आहे. गुलाबी क्रांती झिंग आहेत. करडी क्रांती खतं आहेत. नीलक्रांती मत्स्य उत्पादन, करडी क्रांती खतं, गुलाबी झिंगे, चंदेरी क्रांती कोळंबी, गोल्डन क्रांती फळं सफरचंद मधमाशी पालन, लाल क्रांती टोमॅटो मांस, लाल क्रांती आहे. गोल क्रांती बटाटा आहे. श्वेत क्रांती रेशीम आहे.